गेले दशकभरात कल्याण डोंबिवली शहरामध्ये अनेक मोठमोठे गृहसंकुल उभी राहिली आहेत। या गृहसंकुलांमध्ये हजारोंच्या घरात नागरिक राहायला आले असून त्यांच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे। सध्या कल्याण डोंबिवली महापालिकेकडून उल्हास नदीतून पाणी उचलून त्यावर प्रक्रिया करून नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे। मात्र सध्याची लोकसंख्या आणि भविष्यातील गरज पाहता पाण्याचे हे प्रमाण आत्ताच तोकाडे पडू लागले आहे। त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी कुशोली धरण आरक्षित करण्याची गरज ठळक मागणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी अधिवेशन काळात केली आहे। 2 दिवसांपूर्वी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अटारी वडवली परिसरातील नागरिकांनी प्रभाग क्षेत्र कार्यालयावर हंडा मोर्चा काढला। मोबदलूक पाणी पुरवठ्याची मागणी केली। त्याचा दाखला देत आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले की केवळ याच ठिकाणी नव्हे तर टिळक चौक, पारनाका, बेतुळकरपाडा, रामबाग, जोशीबाग, उंबर्डे अशा प्रत्येक भागांमध्येही ऐन पावसाळ्यात पाण्याची चणचण भासत आहे। त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील नागरिकांसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे आमदार भोईर यांनी यावेळी अधोरेखित केले। भोईर साहेब, धन्यवाद अध्यक्ष महोदय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। नवीन गृहसंकुल मोठमोठी तयार होत आहेत, परंतु या शहराला होणारा पाणी पुरवठा ही योजना जुनीच असून उल्हास नदीमधून पाणी उचललं जातं आणि त्या योजनेच्या आधारे जे पाणी पुरवलं जातं ते शहराला पुरत नाहीये। आता पावसाळा असून सुद्धा 2 दिवसापूर्वी कल्याणच्या पश्चिम भागामध्ये महिलांनी हंडा मोर्चा काढला होता। एवढी पाण्याची टंचाई आहे। मांडा, टिटवाळा, अटाली, वडवली असेल, उंबर्डे, सापडे या सर्व पश्चिम भागामध्ये आणि सर्व मध्यभागी पारनाका, टिळक चौक या भागामध्ये सुद्धा पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई आहे। मागे माननीय मुख्यमंत्र्यांनी कल्याणमध्ये येऊन जाहीर केलं होतं की बाबा कल्याण डोंबिवली महापालिकेला स्वतंत्र धरण दिलं जाईल, परंतु अजून त्याबद्दल कारवाई झाली नाही। डिसेंबर 2023 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त होत्या, इरिगेशन डिपार्टमेंटचे लोक होते, परंतु अजूनपर्यंत कुठल्याही बाबतीत स्वतंत्र पाणी पुरवठा करण्यासाठी जे कुशोली धरणाची मागणी केलेली आहे त्याच्या बाबतीत कुठलंही पाऊल उचललं नाही। मी आपल्या सभागृहाच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की कल्याण डोंबिवली पालिकेला स्वतंत्र धरण, कुशोली धरण आरक्षित करून द्यावं आणि त्याचा पाणी पुरवठा शहराचा सुरळीत व्हावा हे आपल्या माध्यमातून नम्र विनंती।